नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे. तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं चाललंय तरी काय? कारण गेल्या आठवड्यापासून, तसं गेले एक महिना होऊन गेलं, मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या युतीबाबत निरनिराळ्या बातम्या येत आहेत. नंतरच त्या बातम्यांची दिशा बदलते. कधी बातम्या येतात मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, कधी बातम्या येतात मनसे आणि भाजपा एकत्र येतील, तर कधी मनसे आणि शिंदे सेनेच्या युतीच्या बातम्या येतात, तर कधी मनसे महायुतीमध्ये प्रवेश करून सगळे एकत्र निवडणूक लढवतील, अशा पद्धतीच्याही बातम्या येतात. हे जे सगळं राजकारण जे चालू आहे गेल्या काही महिन्यामध्ये, हे सगळं अनप्रेडिक्टेबल चालू आहे. कारण मीडिया कुठेही वास्तवाचा आधार घेत नाही बातम्या देताना. ह्याने त्याची भेट घेतली की सांगायचं तिथं त्यांची सूत जुळते, या परत त्याने इकडे भेट घेतली की त्याने सांगायचं नाही, ते परत हे एकत्र येतात. काल काय बोललो होतो, आज काय बोलतोय, कशाचा कशाला मेळ नाहीये. आणि या सगळ्या भानगडीमध्ये म्हणजे मी विचार करत होतो की 2014 पासून ते अगदी आतापर्यंतचा, तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की सिद्ध झालेली आहे की अनेकांचं म्हणजे स्वतः भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, ह्यांना सुद्धा राज ठाकरे हवेत, पण त्यांची मनसे नकोय. म्हणजे काय असेल माहित नाहीये, परंतु राज ठाकरे हवेत पण त्यांचा पक्ष नकोय. साधारणतः भाजपचा किंवा गेल्या काही वर्षामध्ये जर बघितलं तर हे भाजपाचा मूड तरी असंच दिसतो. आणि तेच सेम आता एकनाथ शिंदे त्याच पद्धतीचं राजकारण खेळायला लागलेत असं वाटतंय. आणि गेले कित्येक वर्ष भाजपाचे नेते हे प्रत्येक निवडणुकीच्या आधी किंवा इतर वेळी सुद्धा मध्ये आधी कायम राजसाहेबांना भेटायला जातात, 1.5-2 तास गप्पा होतात आणि बाहेर येऊन चहापानासाठी भेट होती, खाजगी भेट होती, व्यक्तिगत होती, घरगुती संबंध, असे काहीतरी कारण देऊन तो विषय तिथून निघून जातो पुढे. मग कळत नाहीये की सर्वच म्हणजे पाठीमागं भाजपाबरोबर असं अनेकदा घडलेले, शिंदेच्या बाबतीत पण हे असंच घडलेले. मागं 2019ला ज्या वेळेला राज ठाकरेंनी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना विरोध केला, भाजपाला विरोध केला आणि त्यांच्या विरोधात प्रचारसभा घेतल्या. त्या प्रचारसभाचा फायदा म्हणजे त्यांनी अगदी काय काँग्रेस आघाडीला पाठिंबा जाहीर केला वगैरे असं काही नव्हतं, पण यांना पाठिंबा जाहीर केला नसला तरी त्यांना विरोध केला. मग त्यांना विरोध करताना मग त्यांनी असं नाही हे केलं की बाबा मी यांना काँग्रेस किंवा आघाडीला पाठिंबा जाहीर करतोय, परंतु भाजपाला मतदान न करता तुम्ही इतर कोणालाही करा, म्हणजे ते अगदी अप्रत्यक्षपणे आघाडीलाच करा असं त्याचा अर्थ होतो. आणि ते शरद पवारांच्या जवळ जाऊन त्यांनी तिकडे आघाडीला पोषक अशी भूमिका घेतली, पण आघाडीनेही त्यांना आघाडीत घेतलं नाही. इकडे भाजपा घेत नाही, इकडे काँग्रेस घेत नाही, इकडे शिंदे पण नुसतेच मताचा बोट चाटवतायत. मग एवढी अस्पृश्यता मनसेबाबत का हे केली जाते? ही राजकीय अस्पृश्यता का मनसेच्या वाटायला येते, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि जर भाजपा स्वतःही युती करत नाही आणि दुसऱ्या कुणाबरोबर जर युती होत असेल तर तिकडे युती होऊन देत नाहीये, पण नक्की चाललंय तरी काय? म्हणजे तुम मेरी नहीं हो सकती तो मैं तुम्हें किसी और को भी होने नहीं दूंगा, एक फेमस हे शाहरुख खानच्या पिक्चर मधलं, अगर तुम मेरी नहीं हो सकती तो मैं तुम्हें किसी और को भी नहीं होने दूंगा. पण इथं वेगळं आहे. इथं काय, मैं तुम्हें अपना नहीं बनाऊंगा लेकिन किसी और का भी नहीं होने दूंगा. अशा पद्धतीनं हे सगळं राजकारण म्हणजे पुढे चाललेलं आहे. फडणवीस गाठीभेटी घेत आहेत, भाजपाचे इतर नेते गाठीभेटी घेत आहेत, एकनाथ शिंदे गाठीभेटी घेत आहेत, त्यांच्या पक्षाचे परत आता एकनाथ शिंदेचे हनुमान उदय सामंत मंत्री ते गाठीभेटी घेत आहेत. परंतु युतीबाबत ठोस कुणीच काही बोलत नाहीये. नाही म्हणायला एकनाथ शिंदेचे काही नेते मात्र की राजसाहेब आमच्या बरोबर आले तर खूपच चांगलं होईल असं बोलतायत, पण प्रस्ताव काय पाठवत नाहीत किंवा युतीसाठी पुढे काय येत नाहीयेत कोणी. त्याचबरोबर इकडे आणखीन दादू आणि त्याची टीम, ते तर संजय राऊत वगैरे, ते तर गेले 2 महिने झालं फुल मोटिवेशन आहे त्यांना, संजय राऊतांच्या बाकीच्या नेत्यांना. आता दादूही म्हणायला लागलाय महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल. पण महाराष्ट्राचं मन कळायला दादूला एवढी वर्ष गेली, कमाल आहे. पण महाराष्ट्राच्या नक्की मनात काय हे तरी दादूला कळलंय का? नाहीतर महाराष्ट्राने मनात एक विचार करायचा आणि दादू त्याचा वेगळंच काहीतरी विचार करून बसायचा, ते तरी कळलंय का?
महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच दादूच्या मनात आहे का? हा एक मोठा म्हणजे संशोधनाचा विषय आहे. आणि जर खरोखर एकत्र यायचंय, परवाच्या मेळाव्यात सुद्धा बोलले महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, यायचंय एकत्र, तर मग ही बाहेरून वक्तव्य का होत आहेत? म्हणजे जसं की मनसेचे नेते काय म्हणतायत संदीप देशपांडे यांच्यासारखे, की युतीच्या चर्चा काय अशा व्यासपीठावरून होतात का? त्याच्या आधी संदीप देशपांडे बोलले होते, युतीच्या चर्चा काय अशा मीडिया पुढे बोलून होतात का? मग एवढा क्लिअर कट सिग्नल मिळाल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे कशाची वाट पाहतायत? उघडपणे का समोर येत नाहीयेत? का संजय राऊत किंवा त्यांचे नेते कोणी त्या पक्षाचे नेते शिवतीर्थावर जात नाहीयेत? ज्या वेळेला राज ठाकरेंनी युती करायची होती त्यावेळेला त्यांनी बाळा नांदगावकरांना मातोश्रीवर पाठवलं होतं. मग आज जर समजा उद्धव ठाकरेंच्या मनात आहे युती करायचं, तर मग उबाटा गटाचा कुणी नेता का जात नाही शिवतीर्थावर, किंवा स्वतः उद्धव साहेब का नाही जात? एकत्र यायचं जर मनात आहे तर वाट कशाची बघताय? मग नक्की काय करायचं तरी काय? यांना थांबलेत का? बरं, विषय हा घरातलाच आहे, दोघेही भाऊ आहेत, एकत्र यायला अडचण काय आहे? ह्याच्यापेक्षा मोठं अजून काय पाहिजे? का उद्धव ठाकरेंना सुद्धा बिनशर्ट पाठिंब्याची अपेक्षा आहे? असं तर नाही ना की उद्धव ठाकरेंना बिनशर्ट पाठिंब्याची स्वप्न पडतायत, जसं भाजपाला बिनशर्ट पाठिंबा दिला होता. आणि उद्धव ठाकरेंच्या शब्दात सांगायचं तर बिनशर्ट पाठिंबा. मग उद्धव ठाकरेंच्या तर मनात नाही ना की राज यांनी उबाटाला बिनशर्ट पाठिंबा द्यावा, असं तर नाही ना चाललेलं. मनसे प्रमुखांच्या मनात काय ते कळायला मार्ग नाहीये, कारण याच्या संदर्भामध्ये राज ठाकरे अद्यापही काही उघडपणे बोललेले नाहीयेत. आणि त्यांच्या नेत्यांनाही त्यांनी सांगून टाकले की युतीबाबत कोणतीही वक्तव्य करायची नाहीयेत. मग त्यांच्या मनात नक्की काय आहे? गेल्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांना भेटले तेव्हा पत्रकारांनी उतावळेपणाने बातम्या दिल्या. काय बातम्या दिल्या? काहींनी बातम्या दिल्या भाजप आणि मनसे एकत्र येणार, काहींनी बातम्या दिल्या मनसे भाजप महायुतीमध्ये येणार, तर काहींनी असाही जाऊन शोध लावला की उद्धव ठाकरे आणि हे दोघं एकत्र येऊ नयेत म्हणून साठी त्यांच्या युतीमध्ये खो घालण्यासाठी किंवा मिठाचा खाडा टाकण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी राज यांची भेट घेतली. असू शकतं, बुद्धिबळामध्ये जसं एक चाल खेळण्यामागे अनेक चाली दडलेल्या असतात तसं इकडेही असू शकतं. असेलच असं नाहीये, पण असू शकतं. पण नक्की त्या भेटीत काय झालं ते कळलं नाही. परवा मुंब्र्याला अपघात झाला त्या संदर्भामध्ये राज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेच्या आधी लोकांना असंच वाटलं, बऱ्याचशा म्हणजे मीडियाला, की युतीची घोषणा होते का काय. परंतु अशी लगेच युतीची घोषणा होऊ शकते का? खूप कंगोरे आहेत ह्या गोष्टीमध्ये. एकत्र यायचं म्हटलं तरी अडचण येतं. मग ते महायुतीमध्ये जाणं असू दे किंवा उबाटा बरोबर जाणं असू दे किंवा शिंदे सेनेबरोबर जाणं असू दे, एकत्र यायला अडचणी खूप येतं. अनेक अँगल आहेत त्याच्यामध्ये एकत्र येण्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून 2-3 वेळा विश्वासघात झाल्यामुळं राज ठाकरे कुठलीही गडबड करण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीयेत. कोणतीही गडबड करण्याच्या मनस्थितीमध्ये ते दिसत नाहीयेत, कारण त्यांना 2-3 वेळचा त्यांचा अनुभव पाठीशी असल्यामुळं ते फार म्हणजे अगदी म्हणजे ताक सुद्धा फुंकून पेतात असं म्हणायला काही हरकत नाहीये आज. आणि दुसरी गोष्ट, मनसे नेत्यांची वक्तव्य पण तितकी सकारात्मक नाहीयेत. तर ते प्रत्येक वेळेला जे बोलताना काही लोक असे बोलतात, काही लोक तसे बोलतात. तेवढी त्यांची मानसिकता दिसत नाहीये की पडदिशी बाबा युती व्हावी आणि ह्या सगळ्या गोष्टी लगेच घडतील अशी अपेक्षा जर तुम्ही लावून बसला असला तर ह्या गोष्टी लगेच तातडीने काही घडतील असं बिलकुल वाटत नाहीये. नक्की काय गेम प्लॅन चाललेत, काय पडद्यामागे हालचाली चाललेत, काही कळायला मार्ग नाहीये. ह्याच्यामध्ये मनसेलाही गरज आहेच कुणाबरोबर ना कुणाबरोबर जायची. परंतु मागे एकदा राज ठाकरे ह्याच्यामध्ये बोलले होते मुलाखतीमध्ये की ज्या वेळेला शिवसेनेमध्ये एकत्र असताना ज्या वेळेला युतीची बोलणी झाली ती भाजपाबरोबरच झाली होती, म्हणजे एकत्र शिवसेना असताना सुद्धा शिवसेना भाजप. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी ज्या वेळेला पक्ष काढला तेव्हा मी कुणाशी युतीचा विचार केला नाही, जर करायची वेळ आलीच तर पहिला ते भाजपाचा विचार करू असं ते बोलले होते. की मला भाजपाबरोबर जायला काही अडचण नाहीये, हे त्यांनी अगदी त्या एका मुलाखतीमध्ये उघडपणे सांगितलं होतं. पण भाजपाला काय अडचण आहे मनसेला बरोबर घेण्यामध्ये हे अद्याप कळलं नाहीये. त्यांना राज ठाकरे हवेत पण त्यांचा पक्ष नकोय, असं का होतंय मला हेच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला आहे. भाजपमधल्या अनेक नेत्यांना वाटतं की राज ठाकरेंनी आपल्या बरोबर यावं, पण नक्की राज ठाकरेंना बरोबर घेण्यामध्ये किंवा मनसे या पक्षाला युतीमध्ये घेण्यामध्ये काय अडचण आहे हे आजपर्यंत महाराष्ट्राला कळलं नाही. म्हणजे तुम्हाला अजित पवार जर चालू शकतात तर मनसे का चालत नाही हा एक मोठा संशोधनाचा विषय. पण ह्याच्या मनसेच्या नेत्यांनी किंवा मनसे प्रमुखांनी ह्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे की असं का घडतंय, राजकीय अस्पृश्यता आपल्या वाटेला काय येते हा विचार त्यांनी करायला पाहिजे.
पण ह्या सगळ्या गोष्टी लगेच घडतील असंही अजिबात नाही, कारण इलेक्शनला अजून 3-4 महिने अवकाश आहेत. त्यामुळे जर समजा तुम्हाला वाटत असेल की आज न उद्या पटदिशी कुणाबरोबर, ते उबाटाबर असेल किंवा महायुतीमध्ये असेल किंवा शिंदे सेनेबरोबर असेल, कुठली तरी युतीची बातमी येऊन धडकेल असं जर तुम्हाला वाटत असेल, तर या गोष्टी तातडीनं होणं शक्य नाहीये. शक्य नाही ह्या गोष्टी तातडीनं होणं, कारण निवडणुकीला 3-4 महिने अवकाश आहे. त्यामुळे पटदिशी राज ठाकरे काहीतरी निर्णय घेतील आणि लगेच युती जाहीर होईल अशी शक्यता बिलकुल नाहीये. बिलकुल नाही. ह्याच्यासाठी आपल्याला अजून तरी काही महिने, काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत सगळ्या ज्या काही हालचाली घडणार आहेत ह्या पडद्यामागच घडणार आहेत. आपण वाट पाहूया नक्की काय होतंय. हे सगळं म्हणजे राजकारणाची ही जी कोंडी झालेली आहे, ही कोंडी कशी फुटते ह्याच्यावर आपली नजर राहीलच. त्या वेळेला आपण त्या पद्धतीनं ज्या घटना घडतील त्या पद्धतीनं त्याचं विश्लेषणही करू. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे तुम्ही स्वतः लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना, मित्रमंडळींना हा व्हिडिओ लाईक करायला सांगा. आणि तसेच तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यायावर टिक मार्क करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.